बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरात करण्यात आलेल्या मनुस्मृती दहनाची। 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे महाड मुक्कामी जाहीरपणे दहन केले होते। पिंपरी चिंचवड शहरात मागील 8 ते 10 वर्षापासून मनुस्मृती दहन दिनानिमित्ताने पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर शहरातील आंबेडकरवादी व पुरोगामी संघटनांच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्याचा कार्यक्रम बुधवारी करण्यात आला। याही वर्षी दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता मनुस्मृती दहनाचा सामूहिक दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी पुरोगामी कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह या कार्यक्रमास उपस्थिती लावली। पाहुयात। मुर्दाबाद मुर्दाबाद मनुस्मृती मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे या मनुस्मृती सरकारचं मनुवादी सरकारचं करायचं काय? या मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे मनुवादी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला रायगड जिल्ह्यातल्या महाड मुक्कामी या मनुस्मृती ग्रंथाचं जाहीर दहन केलं होतं। त्याचं कारण असं होतं की हजारो वर्षापासून या मनुस्मृतीच्या कायद्यानुसार या देशामधल्या सर्वसामान्य लोकांना, बहुजन समाजाला जगण्याचे कुठलेही मुक्त अधिकार या ठिकाणी मिळत नव्हते। विशेषतः महिलांना तर कुठल्या शूद्रांपेक्षाही सुद्धा वाईट अवस्था या देशातल्या महिलांची होती। त्यांना कुठलेही अधिकार नव्हते, कुठल्याही प्रकारच्या संधी नव्हत्या, त्यांना प्रॉपर्टीमध्ये हिस्सा नव्हता, त्यांना नवरा निवडण्याचा अधिकार नव्हता, नवरा नाकारण्याचा अधिकार नव्हता, त्यांना सगळ्या मुलांच्यावर अवलंबून राहणं, नवऱ्यावर अवलंबून राहणं, वडिलांवर अवलंबून राहणं, अशा पद्धतीचे कायदे या देशामध्ये या मनुस्मृतीने आणलेले होते। आणि बाबासाहेबांना नेमकं हे नको होतं। या देशातल्या बहुजन समाजामधल्या प्रत्येक माणसाला इथे जगण्याचा, प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं। आणि या सामाजिक विषमतेच्या विरोधामध्ये बाबासाहेबांनी आपलं आयुष्यभर जो लढा चालू केला, त्या लढ्याचं प्रतीक म्हणून बाबासाहेबांनी या मनुस्मृतीचं दहन जाहीरपणे केलं। ज्या बाबासाहेबांनी ग्रंथावर प्रचंड प्रेम केलं, मुलापेक्षाही जास्त, अपत्यापेक्षा जास्त प्रेम केलं, त्या बाबासाहेबांनी मनुस्मृती नावाचा एक विषारी ग्रंथ जाळला। याच्या मागची कारण मीमांसा आपण समजावून घेतली पाहिजे। आणि आजही अशा पद्धतीनं गेल्या 10-12 वर्षापासून जे राज्य या देशामध्ये आहे, आपल्या राज्यामध्ये आहे, जे मनोवादी वृत्तीतनं काम करतात, आपण परभणीची घटना पाहिली असेल, आपण बीडची घटना पाहिली असेल, आपण महिलांच्यावर होणारे अत्याचार पाहतो आहोत, आपण दलितांच्यावर होणारे अत्याचार पाहतो आहोत। आजही मंदिरामध्ये जर कुणी गेला, मातंग युवक गेला, तर त्याच्यावर त्या ठिकाणी त्याच्यावर बहिष्कार घातला जातो, त्याला मारहाण केली जाते, त्याचा जीव घेतला जातो। आज गुजरात सारख्या राज्यामध्ये दलितांनी मिशा वाढवल्या म्हणून त्याला मारलं जातं। घोड्यावरनं दलितांनी लग्नाची मिरवणूक काढली तर त्याला मारलं जातं, त्याला ठार केलं जातं। अशी अवस्था देशामध्ये आहे। आणि पुन्हा एकदा इथं मनुस्मृतीचं राज्य निर्माण होते की काय, अशी भीती आम्हाला निर्माण झाली, अशी भीती आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। आणि म्हणून आज 97 वर्ष होऊन सुद्धा 97 वर्ष झाली बाबासाहेबांनी सगळ्यात पहिल्यांदा मनुस्मृतीचं दहन केलं, त्याला 97 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि 97 वर्षानंतर आणि या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या 75 वर्षानंतर सुद्धा जर पुन्हा मनुस्मृती या ठिकाणी असा आपला प्रभाव निर्माण करणार असेल, मनुस्मृतीचा प्रभाव निर्माण करणारं सरकार जर या ठिकाणी असेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील, त्यांची ही जबाबदारी आहे, त्या सर्वसामान्य लोकांची जबाबदारी आहे, इथल्या विशेषतः महिलांची जबाबदारी आहे की हे जे मनुस्मृतीला अनुसरून राज्य करणारी ही जी मंडळी आहेत त्यांना या ठिकाणी धडा शिकवला पाहिजे। संविधानाचं रक्षण केलं पाहिजे, लोकशाहीचं रक्षण केलं पाहिजे, आपल्या अधिकारांचं रक्षण केलं पाहिजे, आपल्या मूलभूत अधिकारांचं रक्षण केलं पाहिजे। त्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे। म्हणून आम्ही हा मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी आजही केलेला आहे आणि दरवर्षी आम्ही तो करत राहू जोपर्यंत या देशामध्ये समता प्रस्थापित होत नाही, जोपर्यंत या देशातल्या सर्वसामान्य लोकांना त्यांचे सगळे मूलभूत अधिकार सर्वपणे स्वच्छपणे मिळत नाहीत, तोपर्यंत हा लढा अशाच पद्धतीने चालू ठेवण्याचा निर्धार आम्ही आजच्या दिवशी करतो आहोत। प्रत्येक वर्षी 25 तारखेला याच ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करता समाजातील नागरिकांना काय आव्हान आहे? नाही, समाजातल्या नागरिकांना आमचं आव्हान आहे की तुमच्या दैनंदिन कामकाजामधनं, तुमच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांमधनं तुम्हाला कदाचित वेळ मिळत नसेल, परंतु लक्षात ठेवा की तुमच्या जगण्यावर आता नियंत्रण येऊ घातलेलं आहे। तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचे अधिकार वापरण्याचा प्रयत्न करता, अधिकारावर गदा आणण्याचं काम ज्या पद्धतीने या ठिकाणी केलं जाते, कायदेशीर मार्गाने केलं जातंय। आणि म्हणून नागरिकांनी शहाणं झालं पाहिजे, महिलांनी शहाणं झालं पाहिजे, इथल्या तरुणांनी शहाणं झालं पाहिजे, इथल्या सर्व शिक्षित लोकांनी आणि इथल्या विचारवंत लोकांनी, साहित्यिक लोकांनी, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी, सांस्कृतिक चळवळ करणाऱ्या लोकांनी यामध्ये जागं झालं पाहिजे आणि समाजाला जागृत करण्यासाठी, स्वतः जागृत होऊन समाजाला जागृत करण्यासाठी म्हणून मोहिमा आपल्या हातामध्ये घेतल्या पाहिजेत आणि काम केलं पाहिजे।